जय माता दी, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। आज आपण बघणार आहोत चुलीवरची स्पेशल चिकन हंडी कशी बनवायची। मसाला तुमच्या पुढे आहे, तुम्हाला हवं ते मसाले त्याच्यामध्ये तुमच्या आवडीने तुम्ही ॲड करा। मॅरिनेशन खूप महत्त्वाचं असतं, ते आपण पुढे बघूयात। भाजी प्रत्येकाला बनवता येते, पण त्यामध्ये ती यम्मी कशी बनवायची त्याचे टिप्स आणि ट्रिप्स काय ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। जेव्हा आपण चिकन घेऊन येतो घरामध्ये तेव्हा त्याला क्लीन करायला लिंबू आणि नमकने त्याला असं व्यवस्थित क्लीन करून घ्या। मॅरिनेशन करताना तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघितलेला आहे जो मसाला तुमच्या पुढे दिसतोय हा मसाला, त्याचबरोबर मी कोथिंबीर आणि टोमॅटोचं पेस्ट तयार केलेलं आहे, त्याचबरोबर आला लसूण पेस्ट, थोडं धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट, हळद, नमक टाकून मी व्यवस्थित असं अर्धा तास तरी चिकनला मॅरिनेट केलेलं आहे। टिप नंबर 3 बघायची असेल तर जेव्हा आपण भाजी बनवतो तुम्ही बघू शकता तिथे त्या भाजीच्या मसाल्याला वरती तेल सुटलेलं आहे, म्हणजे ते मसाला व्यवस्थित शिजलेला आहे, त्यावरून आपल्याला ते कळेल। त्यानंतर जेव्हा आपण मसाला भाजीत म्हणजे मसाल्यामध्ये जेव्हा आपण चिकन ॲड करतो तेव्हा लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, कारण ऑलमोस्ट 30 to 40% शिजेपर्यंत हवं तुम्हाला तर तुम्ही थोडं थोडं त्यामध्ये पाणी टाका। आणि जेव्हा भाजी ऑलमोस्ट 80% ते 90% कुक होते तेव्हा तुम्हाला हवं तसं गरम पाणी किंवा डायरेक्ट तुम्ही पाणी पण ॲड करू शकता। आणि त्यामध्ये वरती भाजी जेव्हा शिजलेली असते तेव्हा थोडं कुठलाही गरम मसाला तुम्हाला आवडीचा असेल तो ॲड करा आणि कोथिंबीर टाकून तुमची यम्मी चिकन हंडी रेडी आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि